उर्वरित पीक विम्याचा हप्ता वितरणासाठी शासनाचा जी.आर. आलेला आहे। तर तो जी.आर. काय सांगतो आहे हे आपण पाहणार आहोत। तर राज्य शासनाच्या माध्यमातून 2024 खर्चाचा उर्वरित असलेला राज्य शासनाचा आणि शेतकऱ्याचा हिस्सा पीक विमा कंपन्यांना वितरित मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या 260 कोटी रुपयांचा निधी तर शेतकऱ्यांच्या हिश्श्याचा 15 कोटी 60 लाख रुपयांचा निधी हा पीक विमा कंपन्यांना वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबरोबर खरीप हंगाम 2025-26 मध्ये राबवल्या जाणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेकरिता सुद्धा अग्रिम पीक विमा अर्थात या पीक विमा योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील महत्त्वाचे असे 3 जी.आर. आज निर्गमित करण्यात आलेले आहेत। सुधारित पीक विमा योजनेसाठी यातील पहिल्या जी.आर. मध्ये खरीप हंगाम 2025-26 करता अग्रिम स्वरूपामध्ये पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्यात मंजुरी देण्यात आली आहे। यंदाच्या खरीप हंगामामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवली जात आहे, ज्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आणि ICICI लोबड या 2 कंपन्यांचा समावेश आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून द्यावयाचा अग्रिम हिस्सा आहे। हा अग्रिम हिस्सा या जी.आर.च्या माध्यमातून 1530 कोटीचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे, जो केवळ अंमलबजावणी खर्च असणार आहे। तर रब्बी 2024च्या पीक विम्यासाठी याचबरोबर रब्बी 2024-25च्या वर्षामध्ये राज्य शासनाचा उर्वरित असलेला जो हप्ता होता हा हप्ता 207 कोटी 5,80,776 इतका वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये 9 पीक विमा कंपन्यांचा समावेश आहे। सर्व समावेशक पीक विमा योजना राबवली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा योजना राबवली जात होती। या अंतर्गत शेतकऱ्यांचा असलेला हिस्सा हा देखील आजच्या जी.आर.च्या माध्यमातून 15 कोटी 59,71,986 रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। या शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता तर कोणते शेतकरी यासाठी पात्र असतील तर रब्बी 2024 मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते। त्यामध्ये नांदेड, सोलापूर, परभणी इतर जे काही जिल्हे आहेत मोठ्या प्रमाणात या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते। त्यामुळे प्रतीक्षेत असलेला आणि मंजूर असलेल्या शेतकऱ्यासाठी पीक विमा हा निधीच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। तर रब्बी हंगाम 2024-25 साठी उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी तर रब्बी हंगाम 2024-25 साठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा आपणास मिळणार आहे। तर सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 करताही जी.आर. आलेला आहे। तर या 3 गोष्टींसाठी जी.आर. हा सरकारने पाठवलेला आहे।